जरांगेंना तात्काळ अटक करा, अन्यथा 5 सप्टेंबरला एल्गार मोर्चा काढणार. बारामतीतील सकल धनगर बांधवांनी हा इशारा दिलाय. 5 सप्टेंबरला धनगर आणि ओबीसींचा एल्गार मोर्चा निघणार आहे. मनोज जरांगे यांनी धनगर समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने धनगर बांधव आक्रमक झाले. या संदर्भात बारामतीतील सकल धनगर बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये धनगर समाजाबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जर जरांगेंना अटक केली नाही तर 5 तारखेला धनगर बांधव आणि सकल ओबीसींच्या वतीनं एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बारामतीमध्ये सकल ओबीसी समाज आणि धनगर समाजाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मराठा योद्धे मनोज जरांगे यांनी धनगर समाजाबद्दल जे अपशब्द वापरले, अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन त्यांनी टीका केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्या अटकेची मागणी आम्ही येत्या 5 तारखेला सकल धनगर समाजाच्या वतीनं ओबीसी समाजाच्या वतीनं एक मोठा मोर्चा आयोजित आम्ही करणार आहोत. त्यांनी धनगर जमातीसारख्या राज्यामध्ये 2 नंबरची लोकसंख्या असणाऱ्या जात समूहाबद्दल अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य अशा प्रकारचं वर्तन केलेलं आहे. आणि म्हणून धनगर जमातीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय असतील, बहुजन असतील, ओबीसी असतील, सर्व लोकांच्या मनामध्ये याविषयी संतापाची लाट आहे. आम्ही 5 तारखेपर्यंत जर का मनोज जरांगेंना अटक झाली नाही आणि सरकारनं त्यांच्यावरती कारवाई केली नाही तर बारामतीच्या प्रांत कार्यालयावरती 5 तारखेला 11 वाजता संपूर्ण राज्यातल्या मागासवर्गीय, ओबीसी आणि बहुजन समाजाचा एक प्रचंड मोठा लाखोच्या संख्येचा मोर्चा बारामतीमध्ये आम्ही आयोजित केलेला आहे. जरांगेंना अटक व्हावी आणि महाराष्ट्रातलं शांततामय वातावरण जे 18 पगड जाती धर्माचं मराठा, धनगर, माळी, वंजारी सगळे समाज शांततेत नांदत होते, ते वातावरण बिघडवणाऱ्या जरांगेंना जर अटक झाली नाही तर 5 तारखेला महाराष्ट्रातला आणि बारामती आणि आसपासच्या जिल्ह्यांमधनं हजारोंच्या संख्येनं तमाम धनगर समाज, तमाम बहुजन समाज एकत्र येऊन मोर्चाच्या माध्यमातून एल्गार मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा पारंपरिक काठी आणि घोंगडं खांद्यावर घेऊन हा धनगर समाज, बहुजन समाज एकत्र येणार आहे आणि हा मोर्चा बारामतीच्या प्रांत कार्यालयावर जाणार आहे. जर सरकारने याच्यावर दखल घेतली नाही तर आम्ही ताकदीने एकत्र येऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.